जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीला महाराष्ट्र शासनाकडून ज्या होणाऱ्या या ठिकाणी जाचकाठी आहे त्या जाचकाठी त्यांनी शिथिल कराव्यात। आमच्या ज्या शिकलेल्या मुलाबाळांना या ठिकाणी जमातीचं कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र देते वेळेस 1950च्या पुराव्याची मागणी करून SDO या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र या ठिकाणी रोखून ठेवतात। तसेच आमच्या रत्न नात्यातील कोळी महादेव जमातीचे वैधता प्रमाणपत्र असताना सुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांना या ठिकाणी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही। ही स्थापत्याची या ठिकाणी वागणूक आहे। आणि तसेच आमचे या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी जे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे ही समिती सुद्धा आमच्या या ठिकाणी गेलेले प्रकरण या ठिकाणी प्रलंबित ठेवते। आणि आम्ही जर त्यांना या ठिकाणी वेळोवेळी संपर्क केला असता ते आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोगस असल्याचा या ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवते। ही आमच्याकडं न्याय आम्हाला दिला जात नाही, आमच्यावरती अन्याय केला जातो। तर आम्हाला या महाराष्ट्र शासनाने जसे अंध गोंड भिल्ल या जमात घरपोच पोस्टात जे जमातीचे वय प्रमाणपत्र दिले त्याच पद्धतीने कोळी मल्हार जमातीला या ठिकाणी प्रमाणपत्र पाहिजेत। आम्ही या ठिकाणी पूर्वी निजामच्या हैदराबाद संस्थांमध्ये होतो। या ठिकाणी कोळदेव गोपालची मूळ वस्तीस्थान या ठिकाणी बालगंगा गोदट्ट्यामध्ये असल्याचे पुरावे आम्ही याने प्रदर्शित केलेले आहेत। या पुरावे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वाचन करावं। तुमच्यावर ज्या अटी आहेत याने अटी कराव्यात। ज्या कोळी नोंदी असताना सुद्धा मधुकर पिचड, गोविंद गारे तसेच त्या ठिकाणचे असलेले सगळे कोळी महादेव जमातीच्या लोकांना कोळी नोंदी त्यांच्या रेकॉर्डवर असताना त्यांना कोळी मल्हार जमातीचे वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दिल्या जाते। तोच निकष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला लावावा व TRTIला या ठिकाणी जात पडताळणी समितीला आदेश द्यावेत अशी या ठिकाणी आमची एकमुखाने मागणी आहे।